दररोज सकाळी ताजं वर्तमानपत्र वाचणं म्हणजे जणू आपल्या जीवनातला एक महत्वाचा भागच असतो. पण तुमचं आवडतं वृत्तपत्र तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं माहितीये? आणि मानवी साखळी आपल्या लक्षातही येत नाही. मुंबईनं आपल्या सीमा विस्तारत महामुंबईचं रूप धारण केलंय. उपनगरी रेल्वेच्या विस्तारामुळे भौगोलिक सीमा पार करत आता महामुंबई चर्चगेट पासून विरार पर्यंत, सीएसटी पासून ठाणे, डोंबिवली, कल्याण पर्यंत, तर दुसरीकडे नवी मुंबई पनवेल पर्यंत पसरली आहे. या सगळ्या परिसरात रोज सकाळच्या वेळी 50 लाखांपेक्षा जास्त वृत्तपत्र घराघरात पोहोचलेली असतात. कसा होतो हा प्रवास? वेळ मध्यरात्रीची. तुमच्या हातात दुसऱ्या दिवशी पडणाऱ्या वृत्तपत्रावर न्यूज रूम मध्ये शेवटचा हात फिरवला जातोय. न्यूज रूम मध्ये तयार झालेलं वृत्तपत्र आता छपाईसाठी पाठवण्यात येतंय. वेळ रात्री 12 ते सकाळी 3. विविध आवृत्त्या आणि पुरवण्यांची छपाई वेगानं होत असते. हजारो प्रती छापणारी वेगवान यंत्र आता आली आहेत. वृत्तपत्र छापून झालं की मग सुरू होतो त्याचा पुढचा प्रवास. वेळ सकाळी 3ची. छापून आलेलं वृत्तपत्र सर्वप्रथम पोहोचतं ते प्रमुख वितरकाकडे. मुंबईत असे 3 प्रमुख वितरक आहेत. ताजी वृत्तपत्र घेऊन वितरकांचे टेम्पो विविध परिसरांमधील मध्यवर्ती ठिकाणी असे धडकू लागतात. विक्रेत्यांच्या भाषेत याला डेपो म्हणतात. प्रमुख वितरकांकडून साधारण 3:30च्या सुमारास वृत्तपत्र जातात ती डेपोधारकांकडे. असे 400 ते 500 डेपोधारक महामुंबई परिसरात आहेत. काही विक्रेते थेट वृत्तपत्रांच्या वितरण विभागाकडूनही अंक विकत घेतात. डेपोधारकांकडून वृत्तपत्र जातात ती विक्रेत्यांकडे. वेळ न गमावता मग विक्रेत्यांची लगबग सुरू होते. कारण वाचकांपर्यंत वृत्तपत्र वेळेत पोहोचवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असतं. आता पेपर इथे 3 वाजल्यापासून येतात. आम्ही ॲक्टिव्ह 3:30 वाजल्यापासून इथे सुरुवात करतो काम करायची. पेपर बंडलं घ्यायची, परत पेपर गोळा करायचे आणि मग शॉर्टिंग करायचे आणि नंतर मग सप्लिमेंट वगैरे भरायला लागते. ते आमचं 7 वाजेपर्यंत ते काम चालू असते. त्या पावसाळ्यात म्हणजे आम्हाला ते जास्त अनुभव येतात. पेपर आमची पाण्यामध्ये बंडलं पडली जातात तर ते नुकसान होते. आणि परत काही जरी आजारी पडलं, काही पडलं तरी आम्हाला या व्यवसायात यायला लागते. ताप आला तरी आम्ही क्रोसिन वगैरे घेऊन तरी हजर असतो यात. पण परिस्थितीला बिकट आहे पेपरवाल्यांची. डबेवाल्यांना मॅनेजमेंट गुरु बोलतात. मग आम्ही कोण आहेत? हां, त्यांच्यापेक्षा आम्ही सांगू शकतो की कुठला पेपर कुठल्या चाळीत आहे, नावात सकट, नंबर सकट, खोली नंबर सकट. पावसात एवढे हालत बेकार होते बस रे बस. एखाद्या घरी कोणाचा प्रेत झाला की होतं. हॉस्पिटलमध्ये आपली घरची परिस्थिती तर बघायला नको. कोण एक माणूस ॲडमिट असेल तर तिथे जाऊ शकत पण नाही आपण. कोणाला बाबा दुसऱ्या कोणाला तरी सांगतो बाबा जरा जा एक अर्धा तास राहतो, मी येतो तोपर्यंत हे करून. लय परिस्थिती बिकट आहे. अजूनपर्यंत मुंबई महानगरपालिकेने दखल घेतलेली नाही आहे या स्टॉलबद्दल. मला एवढे हालअपेष्टा सहन करावे लागतात की सांगू शकत नाही तुम्हाला. आणि माझ्या मुली दोन्ही शिक्षण घेतात आहेत. सगळं वर्चस्व याच्यावर आहे. हे झालं तर मग काही करू शकत नाही असं. सकाळी 3 ते 5:30, 6च्या सुमारास कुठल्याही उपनगरी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला तुम्हाला हे असं दृश्य दिसेल.
विविध भाषांमधील 100 पेक्षा जास्त वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विक्रेते काम करतायत. हे काम कष्टाचं आणि जिकिरीचं असतं. एका लाईन बॉयची मर्यादा आता पूर्वी तो 100 ते 200 पेपर टाकायचा, पण आता कालांतराने पेपरचे जाहिराती आणि पेपरचं स्वरूप बदलतं झाल्यामुळे पेपर एक लाईन बॉय साधारणतः 60 ते 100 पेपरपर्यंत चालतं. सोमवार ते मंगळवारपर्यंत, सोमवार मंगळवार या 2 दिवशी पेपरच्या जाहिरातींचा भर कमी असल्यामुळे त्या दिवशी पेपरची संख्या आपल्याला जास्त प्रमाणात दिसते. पण बुधवार गुरुवारपासून एक जाहिरातीचं प्रमाण वाढतं, रविवारपर्यंत ते प्रमाणात वाढत जातं. त्यामुळे कधीकधी 30-40 पेपर पण नेणं मुश्किल असतं. अशा वेळेला 2-2 फेऱ्या होतात. 2-2, 3-3 फेऱ्या करून मुलांना तो पेपर पुरवला जातो त्यांच्या घरापर्यंत नेण्यासाठी, कारण त्याचं वजन साधारणतः वाढलेलं असतं. मुख्य वृत्तपत्रांमध्ये पुरवणी घालण्याचं काम आधी होतं. हे काम अचूकपणे चालतं. चुकीची पुरवणी वाचकांपर्यंत गेली असं अभावानच होतं. भाषा कळत नसली तरी विक्रेत्यांची नजर तेज असते. छपाईच्या टाईपवरून भाषांची ओळख ठेवत अचूकपणे पुरवणी टाकली जाते. वृत्तपत्रांमध्ये पुरवणी टाकण्याचं काम संपलं की मग आपल्या लाईनप्रमाणे वृत्तपत्रांचे गठ्ठे तयार करण्याचं काम सुरू होतं. याला विक्रेत्यांच्या भाषेत लाईन काढणं म्हणतात. त्याचंही खास असं एक शास्त्र असतं. कुठल्या ग्राहकाला कुठलं वृत्तपत्र हवं हे विक्रेत्यांच्या डोक्यात फिट असतं. त्याची एक लाईन शीटही त्याच्या समोर असते. त्यानुसार गठ्ठे तयार केले जातात. महामुंबई परिसरात साधारण 12,000 विक्रेते आहेत. एका विक्रेत्याकडे पेपरची लाईन टाकणारी सरासरी 5 मुलं जरी धरली तरी 60,000 पेक्षा जास्त लाईन बॉईज दररोज सकाळी महामुंबई परिसरात घरोघरी वृत्तपत्र टाकत असतात. आमचा एक कोडवर्ड असतो, त्या प्रकारे त्याच्या आम्ही लाईनी काढतो की आता शनिवारी कुठला पेपर चेंज पाहिजे, रविवारी कुठल्याला रविवारी पेपर नको असेल कारण का किमती जास्त असतात तर त्यामुळे पेपर कमी घेतात. तर तसं त्या प्रकारे केलं जातं. दुसरं, लाईनला मुलं टिकून राहायचे तर त्यांचा पगार पण त्या पद्धतीचा दिला गेला पाहिजे. आणि शक्यतो आता पेपरच्या धंद्यातनं जसं पेपर विखुरलेलं म्हणजे एका बिल्डिंगीत 4, दुसऱ्या बिल्डिंगीत 4, म्हणजे एक गठ्ठा पेपर असेल तर त्या दृष्टीने बरं पडतं की आम्हाला कलेक्शनला पण बरं पडतं, मुलांचा पगार पण जास्त द्यायला मिळतो आणि काढणाऱ्या लाईन मुलाला पण त्रास कमी असतो की एखाद्या बिल्डिंगीत A-B-C काय असेल त्या प्रकारे द्यायला जास्त, तर त्यामुळे ती मुलं टिकून राहू शकतात. आम्ही रोज पेपर लाईनीला जिने चढत हे करतो, म्हणून आमचा एवढा सगळ्यांचा फिटनेस चांगला आहे. मी खो खो खेळायचो, आता इंडियन रेल्वेकडनं खेळून आलो आणि आता नॅशनल लेवलला आम्हाला फर्स्ट प्लेस मिळाली. अतिशय कष्टप्रद किंवा धावण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्याची एक शारीरिक क्षमता जोपर्यंत नाही तोपर्यंत तो व्यवसाय करतो. जेव्हा शारीरिक क्षमता संपेल त्यावेळेला तो थकून जाईल. तर त्यासाठी काही नियोजन करता येईल का? तर ह्या वृत्तपत्र विक्री करताना त्याला आर्थिक नियोजनाची पण गरज असते, कारण त्याचा व्यवसाय करताना त्याला 40 दिवसानंतर म्हणजे काही गोष्टी हे करतात. तर त्यासाठी काही बळ देता येतील का? काही शासनाच्या स्टॉलसारख्या वगैरे मगाशी स्टॉलसारख्या योजना आहेत, त्याला कायमस्वरूपी स्टॉल देता येईल का? किंवा याचा काही सामाजिक कामासाठी देखील उपयोग करता येईल का, हे आपण बघितलं पाहिजे. ऊन, वारा, पावसापासून पोटच्या पोराप्रमाणे वृत्तपत्रांना जपावं लागतं. घरोघर वृत्तपत्र टाकणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असतं. त्यासाठी अंग मेहनत घेत पायपीट करावी लागते. व्यसन टाळून फिटनेस ठेवावा लागतो. सकाळी लवकर उठावं लागतं. एक तर सर्वात चांगला अनुभव मध्ये सकाळी उठण्याची सवय लावा लागत नाही, तर ती अंगात भिनली जाते. कारण आमचा व्यवसाय सुरू होतो सकाळी 4 वाजल्यापासून, त्यामुळे प्रामुख्याने 3:30 वाजताच उठण्याची म्हणजे सवय लागली. दुसरी गोष्ट म्हणजे जे आज आपण म्हणतो लोक बाहेर जातात जिममध्ये इकडे तिकडे, आम्ही वर्तमानपत्र विक्रेते आम्हाला हा जो व्यायाम आहे सकाळचा, हा आम्ही व्यवसाय करता करता आम्ही जे व्यायाम म्हणतो तोही आमचा होतो आणि हे बांधून घेतल्यासारखं आहे. याच्यामध्ये असं काही नाही आहे की म्हणजे पेपरवाला म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे की, पण आज आमच्याकडे कितीतरी वर्तमानपत्र विक्रेते आहेत ज्यांची सेकंड जनरेशन म्हणा किंवा पहिल्या पिढीतली लोक पण म्हणा आज चांगले शिकलेले आहेत आणि तरीसुद्धा ते व्यवसायात आहेत. एक लाईन बॉय वृत्तपत्र वाटताना सहजपणे दररोज 1 किलोमीटरपेक्षा जास्त चालतो. म्हणजे 60,000 पेक्षा जास्त लाईन बॉय महामुंबई परिसरात 60,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालतात. म्हणजे एवढ्या अंतरात नवी दिल्लीला 60 वेळा पायी चालत जाता येईल किंवा पृथ्वीला 1.5 वेळा प्रदक्षिणाही घालता येईल. एका अर्थानं मुंबईचा वृत्तपत्र विक्रेता आपल्या कामानं दररोज इतिहास घडवत असतो. त्या भाषांमधील वृत्तपत्रांना वाचक आहेत. सर्वाधिक मागणी आहे ती इंग्रजी वृत्तपत्रांना. मुंबईत इंग्रजी वृत्तपत्रांचा खप 15 लाखांपर्यंत आहे.
मग त्यापाठोपाठ 12 लाख मराठी वृत्तपत्र, 4 लाख गुजराती वृत्तपत्र आणि 3 लाखांच्या आसपास हिंदी वृत्तपत्र खपतात. विशेष म्हणजे भारतात बोलल्या जाणाऱ्या बंगाली, उर्दू, तमिळ, कन्नड, पंजाबीसह सर्व प्रादेशिक भाषांमधली वृत्तपत्र मुंबईत वितरित होतात. अगदी नेपाळी भाषेतलंही वृत्तपत्र मुंबईत मिळतं. कर्नाटक, बंगाली, कर्नाटक मल्ला, तंदी, तेलुगू, तेलुगू, साक्षी, गुजराती भूमी, दिव्या भास्कर गुजराती, मराठी. मुंबईत वृत्तपत्र वितरणाचा इतिहास तपासताना आपल्याला जावं लागेल 1789 सालात. याच वर्षी मुंबईतलं पहिलं नियतकालिक बॉम्बे हेरल्ड सुरू झालं. मुंबईचं महत्व वाढतच गेलं आणि प्रकाशन विश्वाचं एक महत्वाचं केंद्र मुंबई बनलं आणि इथला वृत्तपत्र वितरण व्यवसायही वाढत गेला. पण इथल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्यांकडे पाहिजे तसं लक्ष दिलं गेलेलं नाही. आजही व्यवसाय करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. वृत्तपत्र विक्रेता हा जो आहे अगदी दुर्लक्षित घटक समजला जातो. ॲक्च्युली हा आपण म्हणतात की चौथा आधारस्तंभ आहे लोकशाहीचा. पण तसं काही आम्हाला विक्रेत्यांना तसा काही बेनिफिट होत नाही. आज मुंबईत बरेच वर्ष आम्ही लढतो की आम्हाला एक कायमस्वरूपी स्टॉल पाहिजे. जसे RAचे आहेत किंवा जे कर्मचारी बंधू आहेत त्या लोकांना जसे स्टॉल आहेत तसं एक कायमस्वरूपी आम्हाला स्टॉल मिळाले तर खूप चांगलं होईल. तर आमची ती बरेच वर्ष मागणं आहे. आमचा काही एखादा कुठे ग्रह प्रकल्प झाला एखाद्या याच्यातनं तर तो पण एक आमचं चांगली बाब आहे. कारण मुंबईत आता हा फक्त एक असा व्यवसाय आहे की मराठी माणसांनी हा टिकून ठेवला आहे. अविरत काम हे वृत्तपत्र विक्रेत्यांचं वैशिष्ट्य. वर्षभरात जेमतेम 5 सुट्ट्या वृत्तपत्र व्यवसायात मिळतात. 27 जानेवारी, होळीच्या दुसऱ्या दिवशी, गणेशाची प्रतिष्ठापना होण्याच्या आणि विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आणि भाऊबीजेच्या दिवशी वृत्तपत्र नसतात. विक्रेत्यांना तेवढेच दिवस काय ते सुट्टीचे दिवस. मुंबईचे डबेवाले जगभर गाजले. 6 सिग्मा मानांकनापासून प्रिन्स चार्ल्सच्या दुसऱ्या लग्नापर्यंत डबेवाल्यांचा गाजावाजा झाला. त्यांना व्यवस्थापन गुरु म्हणूनही मान मिळाला. मुंबईचे डबेवाले असा एक ब्रँड तयार झाला. पण अवघड परिस्थितीशी सामना करत अचूकपणे वेळेचं भान राखत काम करणाऱ्या या मुंबईच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाची हवी तशी दखल अद्याप घेतली गेलेली नाही. मुंबईच्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा ब्रँड अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेतेही आता त्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. मुंबईच्या डबेवाल्याची प्रसिद्धी बऱ्याचदा घेण्यात येते, पण वृत्तपत्र विक्रेत्यांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. कारण त्यांना जे 6 सिग्मा सर्टिफिकेशन मिळवलं आहे डबेवाल्यांनी ते आमच्यापर्यंत अजून पोचलं नाही आहे किंवा आम्हाला त्याची माहिती पण नव्हती. आम्ही आता त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. 6 सिग्मा सर्टिफिकेशनसाठी 10 लाख ऑपरेशन्समध्ये 3पेक्षा कमी चुका असतील तर 6 सिग्मा सर्टिफिकेशन मिळतं. इथे वृत्तपत्र विक्रेते प्रतिदिन 50 लाखापेक्षा जास्त पेपर न चुका करता पाठवत असतात. ते पण त्यांना एका ठराविक वेळेत ही पत्र पोचवायची असतात. वृत्तपत्र विक्रेत्याकडे उत्तम शारीरिक क्षमता लागते. आपल्या भागाचं भौगोलिक आणि सामाजिक भान लागतं. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा उपयोग रक्तदानासारख्या उपक्रमांबरोबरच TB डे, कॅन्सर डे अशा विविध दिवसांनिमित्त जनजागृती करण्यासाठी होऊ शकतो. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा या तरुणांचा उपयोग करू शकते. विश्वास हा वृत्तपत्र व्यवसायाचा पाया आहे. त्यामुळेच त्याला घराघरात प्रवेश असतो. या विश्वासाचा उपयोग ब्रँड बिल्डिंगसाठी होऊ शकतो. मुंबईचे वृत्तपत्र विक्रेते म्हणजे आहेत दखल न घेतले गेलेले शिलेदार. अनेक मान्यवरांनी आयुष्याच्या संघर्षाच्या काळात पेपरची लाईन टाकली. पुढे आयुष्यात यशाची शिखरं गाठून प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवला. पण वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय मात्र उपेक्षितच राहिला. आम्ही तर बऱ्याच शाळांना, कॉलेजना किंवा क्लासेसमधून मी स्वतः जाऊन सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुम्ही सांगा की मुलांना पेपरची लाईन टाकली पाहिजे मुलांनी. आणि लाईन का टाकली पाहिजे त्याचाही आम्ही बऱ्याच वेळा करण्यात येतो की सगळ्यात महत्त्वाचं की सकाळी लवकर उठायची सवय होते. सकाळी लवकर उठल्यानंतर तो आज आला तर त्याला व्यायाम होतो. त्याचा पेपरची लाईन टाकण्याचे व्यायाम खूप महत्त्वाचं आहे. आज मुलं व्यायाम विसरले, व्यायाम होतो. त्याच्यानंतर 4 लोकांमध्ये ओळख होते. त्याच्यानंतर चौथी गोष्ट महत्त्वाची अर्निंग अँड लर्निंग जे म्हणतो ना, अर्निंग अँड लर्निंग म्हणतो, ते खरंच ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला 2 पैसे पण मिळतात आणि तुम्ही शिकायला पण मिळतं आणि हे तुमच्या भावी आयुष्यात खूप मोठं काही करून जातात. आई गेल्यानंतर हे सगळं म्हणजे काहीतरी शिक्षणासाठी मला काहीतरी सपोर्ट पाहिजे होता, तर त्यासाठी मला व्यवसाय करावा लागला. तर त्या ह्याच्यानुसार मी इथे व्यवसायात आली. तर त्याच्यानुसार की आता करायचं आहे, मला शिक्षण करायचं आहे मेन, त्याच्यासाठी मी
हा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मग माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला आणि म्हणून मग त्याच्याने मी करते आज हा व्यवसाय. 10वीला केला म्हणजे शिक्षकांनी पण खूप मदत केली शाळेतल्या. त्यांना माहिती होतं की माझी परिस्थिती अशी आहे, तर त्याच्यानुसार त्यांनी मला थोडी सवलत दिली शाळेत. त्या 12वीला पण सेम तशीच परिस्थिती. सो आता तसं चालू आहे व्यवस्थित त्याच्याने. अनेकांच्या आयुष्याला हातभार लावणाऱ्या या वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायाला मदतीची गरज आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांकडे वेळेचं व्यवस्थापन असतं, कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती असते, संकटांवर स्वार होत ग्राहकाला वेळेत वृत्तपत्र उपलब्ध करून देण्याची व्यावसायिक कुशलताही असते. एवढे सगळे गुण असलेला वृत्तपत्र विक्रेता मात्र शासन दरबारी उपेक्षेचाच धनी असतो. सरकारी यंत्रणांचा जाच त्याला सहन करावा लागतो. घरोघरी लाईन टाकण्याबरोबर स्टॉल लावूनही वृत्तपत्रांची विक्री केली जाते. पण स्टॉल धारकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महानगरपालिकेकडनं हमेशा त्रास होतो. राज्य सरकारकडनं कोणतीही सुविधा नाही. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आमचे 3 ते 4 हजार स्टॉल आहेत. वेळोवेळी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत त्या स्टॉलचा आमचा व्यवसाय असतो. त्यानंतर राज्य सरकार, महानगरपालिका, पोलीस यांच्याकडून बऱ्याच वेळा आम्हाला त्रासही त्याचा होतो. माध्यम क्रांतीच्या जगात अविरतपणे तुमच्या हातात वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचं हे जग. आपण साखर झोपेत असताना त्यांची लगबग सुरू असते. ताजं वृत्तपत्र वाचताना त्यामागे राबणाऱ्या हातांचीही आठवण ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या धडपडीमुळेच सकाळी वेळेत आपल्या हातात आपलं आवडतं वृत्तपत्र पोहोचलेलं असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.